नाही म्हणलं तरी आहे, नाही म्हणलं तरी नाही. याच्यामध्ये कसं आहे, जे स्वतः करणार असेल तर या धंद्यात मिळते, आणि बाहेरचे सगळे भया लोक आणून असं तसं जर केलं तर याच्यात काही उरणार बघा, असं बी आहे. हा, स्वतःच जास्त करायची इच्छा असेल मनातून तर करायचं, नाही गेलं तर गडी ठेवतो मी, असं करतो तसं करतो म्हणजे होई नाही याच्यात. हा, स्वतः सगळे काम स्वतः करावं लागतात. हा, स्वतः मेहनत करायची हो. ठेवलं पाहिजे, हो. तर खरंच उत्पन्न आहे चांगलं. हो, कुठं जायची गरज नाही. पुणे मुंबई आपापलं घर धरून काम करता येते. हा, माझं नाव गंगाधर गणेशराव कापसे, राहणार कापशी खुर्द, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. बर, आता दूध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष झालं हो. का? बरं, तुम्हाला कशामुळे दूध व्यवसाय करावा वाटला? पहिलं माझी मारतळ्याला हार्डवेअरची दुकान होती. मला दुकानात काय चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, त्याच्यामुळे मी इकडे आलो. बरं, हो. मग दूध व्यवसाय तुम्हाला चांगला वाटला, आपण दूध व्यवसाय करायचा. हो. मग अगोदर कुठे भेटी वगैरे दिल्या का तुम्ही? नाही, असंच मोबाईलवरून युट्यूबवरून बघून मी हे केलं. सुरुवातीला किती म्हशी आणल्या होत्या? सुरुवातीला मी एकच म्हैस आणलो होतो. एकच म्हैस आणल्या का? हो, ही? हो. बरं, ह्या म्हशीपासून सुरुवात झाली. हो. तर ही काय किमतीला आणल्या होत्या तुम्ही? तेव्हा मी 140 ला आणलो होतो म्हैस. बरं, आणि दूध किती देऊ लागली? तिने आपल्यापर्यंत 7 लिटर दूध दिली बघा हायस्ट मध्ये. आताही 7 लिटर चालू आहे. 7 लिटर चालू आहे. आता चालू आहे. किती आहे त्याची म्हैस? आता हे 3ऱ्या ना असंच. बरं, मग एक म्हैस आणल्यानंतर हळूहळू करत वाढत मला चांगलं वाटलं आणि त्याच्यातून मी चालू केलो. बरं, आता एकूण किती म्हशी आता तुमच्याकडे? माझ्याकडे 10 म्हशी आहेत आता. बरं, हो. 10 म्हशी आता. हो. बरं, आणि सगळ्या किती दुधाची क्षमता किती म्हशी आहे म्हशी तुमच्याकडे? टोटल दूध म्हणजे निघते बघा, आता सकाळी 65 निघते, संध्याकाळी 60 निघते. बरं, आणि हे शेड तुम्ही विशेष एकदम साध्या पद्धतीचा शेड केले, हो. तर शेडवर अनेक लोक खर्च करतात. खूप शेड मोठा हे बांधतात. कसं झालं बघा, आता एका वर्षामध्ये सगळंच आपलं म्हणजे खर्चाचं बस नाही गेलं पेमेंट मध्ये. मी पहिलं हे बेड दावण टाकलो आणि नंतर फाउंडेशन करून वर आता बघा काहीतरी आधार करून 1 रुपये हेच चांगलं आहे आपलं. बरं, हा, याच्यावर म्हणजे थंड वगैरे म्हशी राहू, टेम्परेचर कंट्रोल होते का? मी पहिले टाकलं होतं पत्र साधे, टाकल्यामुळे म्हशी लाल पडू लागल्या. नंतर पत्र खाली घेतलो, नंतर हे मॅट आणि फारी टाकून दिलो वरी. आणि ओपनच पाहिजे बघा, चारी कोणते जर याला जर आपण पॅक केल्या उलट म्हशीला लाल पडतात. म्हणजे बाजूचे पूर्ण ओपन असायला पाहिजे. हा हा, हवा खेळती राहायला पाहिजे याच्यात. बरं, तर आता लोक दूध व्यवसाय करताना खूप शेडवर खर्च करतात, तर सुरुवातीला शेडवर खर्च करून आपलं नुकसान होऊ शकते का? आधी मेन बघा हे कोबा आणि दावण, याच्यावर आधी तुम्ही खर्च करा आणि नंतर वरचं काय करायचं ते जमते तेव्हा. म्हणजे वरची बाजू तुम्ही अशा पद्धतीने साध्या तुमच्यासाठी केलं तर जमते. जमते पण जमते. खाली या ठिकाणी आपल्याला कोबा महत्वाचा हा, आहे. कोबा आणि दावण हे 2 गोष्टी केल्या तर चांगला आहे बघा. हे गोष्ट करावंच लागणार हा, आहे. हे अवश्य आहे. याच्यामध्ये कसा म्हशीला मस्टडीचा एक प्रॉब्लेम येते चिखल झाल्यामुळं. या कोब्यामुळे यावर्षी नाही माझ्याकडे मस्टडी, गेल्या वर्षी होती. एवढं झालंय बघा हे. आता या दूध व्यवसायामध्ये किती जण काम करतात? आम्ही 2 भाऊ आणि 2 बाया आहेत आमचं. कसं बरं, म्हणजे सगळ्या 10 म्हशी तुम्ही घरच्या घरी? हो, घरच्या घरी करतो. बरं, भेटली हे 21 ला भेटली. 21 ला भेटली का? हो. बरं, किती दूध देते आता? हिनं हायस्ट मध्ये आपल्याला 6 दिली बघा. आताही 6 चालू आहे. एक टाइम 5 चालू आहे. संध्याकाळी कमी देतात. कोणती बी म्हैस संध्याकाळी कमी देते एक टाइम. कशामुळे? त्याचे ते टाइम टेबलच राहते, काय रोज करण्यात येईना, त्याच्यामुळे एक टाइम कमी देतात. म्हणजे सकाळी दूध जेवढं देते ते रात्री देत नाही. हा. बरं, ही काय किमतीला आणला? हे जोडा आणलेला आहे 2,20,000चा. कुठला? हे गोडेगावून आणले. हे 2 हा, 2,20,000 जोडा आहे. बरं, 2,20,000 मध्ये 2 भेटले का? किती दूध देतात आता हे दोन्ही मिळून? 5-5 दिलेत बघा दोन्हीने बी. विले तेव्हा 6 महिने झाले येऊन आता 4-4 लिटर दूध आहे. ठीक. काल आणलेली ही आहे का? ही आहे काल आणलेली. ही कुठून आणल्या तुम्ही? ही धुळ्याहून आणलेली आहे. धुळ्याहून. काय किमतीला आणली? 1,40 ला पडली. घरी येऊन का? हो. जागेवर किती लागेल? 1,35 ची खरेदी आहे, 5,000 भाडं लागले. बरं, धुळे इथून? हो. बरं, आता काय दूध देते म्हशी? हिनं आता बघा पाठीमागालचे 2 सडक काढले तर 5 लिटर दूध हायचं. पुढले 2 वगैरे पितात. पुढल्या दुधाला सडाला दूध कमी निघते कोणी म्हशीचं. असं का? हो. म्हणजे पुढल्या सडाला दूध कमी असते? हो. आणि पाठीमागच्या जास्त असते? हो. बरं, तर पाठीमागच्या 2 सडाचं तुम्हाला 5 लिटर चालू आहे आता. तर पुढचे धरून जवळपास 7 लिटर तुम्ही अंदाज? हो, 7-7.5 पर्यंत जाते ती म्हैस. बरं, तर वासरासाठी 2 सड सोडता का तुम्ही? हो, आम्ही 1 महिना 2 सड सोडता, नंतर परत 1 महिना 1 सड सोडता, नंतर मग 2 महिने चांगलं ज्यांना चारा बिरा खाऊ लागलं मग थोडं कमी करीत करून टाकतात. 2 महिने तर कंपल्सरी दूध पिऊ देतात चांगलं ते. बरं, आता शेड तयार करण्यासाठी वरचं तुम्ही कशा पद्धतीने शेड केला सांगा. याला काय काय वापरल्या तुम्ही? याला काय नाही, आपल्याकडे जुनं ठिबक होतं
ठिबक गुंतून घेतला आधी त्याला, हम्म. नंतर मॅट टाकली, हम्म. मॅट टाकून वर एक फारी टाकली. बरं. हा. म्हणजे कुठलं त्याच्यामध्ये तट्टी वगैरे काही नाही? काहीच वापरलो नाही, काहीच आणि वापरणार बी नाही. याच्यावर अजून डबल मॅटच आणून टाकणारा, आणि जून मध्ये अजून फारीच आणून टाकणार. एवढं थंड आहे बघा साहेब, हम्म. चांगला आहे. बरं. आणि म्हणजे अगोदर या ठिकाणी ठिबक वापरलेलं आहे, हा. ठिबकचे जे वेस्ट त्यांच्या शेतातलं होतं ते, हा, हा. आणि ठिबक वापरून त्याच्यावर मॅट टाकलेलं आहे. मॅट टाकली. हा, आणि मॅट टाकून वर एक ताडपत्री सोबत. हा. मी पत्र आणून ठेवलेली आहेत, पण बरं. पत्र टाकलो नाही तेव्हा, तिथं उभा करून ठेवलेले आहेत सगळे हा. शेडचे पत्र. बरं. म्हणजे तुमचं शेडचे असे पत्र वापरायचं नियोजन होतं अगोदर? हो, मी टाकलो होतो. मे जून मध्ये पत्र होते वरी, हम्म. माझ्या म्हशी लाल पडू लागल्या साहेब. बरं, लाल- पत्र तुम्ही वापरलेले होतं का? हा, पहिलं वापरलं होतं, एकच महिन्यामध्ये लाल पडल्या म्हशी. बरं. हा. हं. मग त्याच्यामुळे- तुम्हाला कुठं आहे, कशी आयडिया आली बाबा आपण असं- हे लाल पडू लागल्यावर नंतर म्हशीला गरमी होऊ लागली जास्त, हम्म. तापू लागल्यामुळे आपण हे काढून टाकलं, हम्म. आणि नंतर हे केलं. बरं. हम्म. आणि याच्यासाठी खर्च साधारण काय सांगू शकाल? किती काय नाही बघा, मला मॅटला लागली एक 1000-1500 रुपयाची मॅट, हळदीचीच होती उरलेली, हम्म. आणि नंतर फारी आणलो 3000ची मी. हम्म. एवढ्यामध्ये होऊन गेलं, आणि एक माणूस मजुरीचा लावून जवळपास मला 5000 रुपये खर्च आला याला. बरं. आणि हा. शेडची लांबी आणि रुंदी किती आहे? माझी लांबी आहे 35 फूट, हम्म. आणि रुंदी आहे 24 फूट. हम्म. हम्म. तर मित्रांनो, शेड तयार करत असताना आपल्याला त्यांनी म्हणजे जवळपास 5 ते 6 हजारामध्ये अत्यल्प अशा हो. खर्चामध्ये वरच तयार केलेलं आहे. तर शेडसाठी कोणी दूध व्यवसाय करताना असं शेडला जास्त खर्च करू नका. यांच्यासारखं साध्या पद्धतीनं आपण जर वरची बाजू करून खालचा कोबा फक्त या दूध व्यवसायामध्ये महत्वाचा आहे. हो, कोबा असेल, हे दावण असेल, गावात. हे करून आपण अत्यल्प अशा खर्चामध्ये दूध व्यवसाय सुरुवात केली पाहिजे. आणि जसं जसं आपला दूध व्यवसाय वाढू लागला, त्याच्यातून उत्पन्न जसं दिसू लागलं तसं त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. हो. नंतर भविष्यात तुम्ही आता हे पक्का वगैरे शेड करणार आहात का? चांगलं उत्पन्न? नाही, मी सेट करणारच नाही बघा पुढे. बरं. हा, मॅट वाटल्यास तट्टी टाकणार आहोत समोर, हम्म. तट्टी टाकून मॅट टाकायची. बरं. हो, नंतर जून मध्ये फारी टाकायची अजून वर बरं. ताडपत्री. हम्म. बरं, आता तुमचं दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने चालू होते या गोट्यामध्ये? आता सकाळी उठलं, हम्म. दूध काढले, हम्म. पहिले उठल्या आधी पेंट टाकता, हम्म. सरकी पेंट टाकता, हम्म. आणि मका चुनी, हम्म. हे 2 गोष्टी करता सकाळी. हम्म. नंतर धारा काढून घेता. हम्म. धारा काढून घेतल्यावर मग 9 वाजता पाणी पैसा 10-10:30 वाजेपर्यंत बघा असा चारा टाकून देता. मग बरं. दिवसभर याच्याकडे कोणी बघायला येत नाही. हम्म. संध्याकाळी चारा खाणं चालू चालू आहे. बरं. दोनच टाइम चारा देता का? 2च टाइम चारा, बरं. सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 10 वाजता. बरं. आता या हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय वापरलेलं आहे? आता याच्यामध्ये कडबा आणि गजरा गवत आहे, नेपियर. नेपियर बरं. आहे, टाळक्याचं आहे, बटू आणलं नाही आज टाळक्याचं. बरं. हा, ज्वारीचा कडबा आणि नेपियर. हा, हा. ऊस वगैरे काय वापरतात का? ऊस वापरल्या होत्या, बाहेरचा होता, आता संपला, हम्म. आता घरच चालू केल्या. बरं, याच्यामुळं जनावराला काही प्रॉब्लेम, कॅल्शियम डिफिशियन्सी असेल? आजपर्यंत कॅल्शियमचा माझ्यामध्ये कोणी म्हशीला डाऊन झालं नाही बघा. आम्ही काय करता, 4 दिवसाला गुळ चारिता म्हशीला. गुळ देता का? हा, गुळ देता, हम्म. आणि मिनरल मिक्सर तर चालूच राहते कंटिन्यू. हम्म. गुळ देता प्रत्येक म्हशीला 500 ग्राम 4 दिवसाला. हम्म. बरं. दुधाची राहो खाली राहो, हम्म. 500 ग्राम गुळ देता. म्हणजे गाभण असेल काय असेल तरी का? हो, बरं. गुळ कंटिन्यू देता आम्ही. गुळामुळे काय फायदे होतात तुम्हाला? गुळामध्ये कॅल्शियम डाऊन होईना, हम्म. ढोराची लिव्हर साफ राहतात, हम्म. गुळांना कर एनर्जी स्ट्रॉंग राहते त्याची. बरं. आता या चाऱ्यामध्ये तुम्ही किती किलो वाळला आणि हिरवा किती चारा देता? जवळपास याला एका म्हशीला आम्ही 10 ते 12 किलो चारा टाकता बघा एका वेळेस. हम्म. आणि पेंट टाकलेली राहते सकाळी, भिजून पेंट 10 किलो पडते मध्ये ते पाण्यासोबत. 3 किलो एका म्हशीला कोरडी पेंट येते, 1 किलो मका चुनी येते बरं. दुधाच्या म्हशीला. आता दुधावर राहते, जे 6 लिटर मध्ये दूध देते तिला 5 किलो 6 किलो खुराक पडते पर डे, सकाळ संध्याकाळ. खुराक कुठं स्टॉक केलेला आहे तुमच्याकडे, आहे का इथं? आता घरी आहे. मध्ये आहे का? हा, घरी आहे मध्ये. बरं. आता तुम्ही या ठिकाणी म्हणजे घराच्या जवळच तुम्ही तयार केल्या हो, गोठा? हो. बरं. आणि चारा वगैरे आणायला तुम्हाला त्रास काय होते का? काही नाही, ट्रॅक्टर आहे घरचं, हम्म. लावून आणता आम्ही, रोजच्या रोज चारा आणता. बरं. पावसाळ्यात तसं काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम येईना, काही प्रॉब्लेम येईना. आता मुरघास वगैरे संकल्पना तुम्ही करणार आहात का ती? हो, करायची ते बी आहे, पण यावर्षी काही करणार नाही, पुढल्या वर्षीपासून करणार आहोत. कसं एकाच वर्षी सगळ्या गोष्टी होईनात. मी ऑगस्ट पासून चालू केलो, ऑगस्ट पर्यंत माझ्याकडे 10 म्हशी झाल्या. खूप आता ते पैशाची अरेंजमेंट करीत इथपर्यंत आणलो. म्हणजे हळूहळू हळू. व्यवसाय वाढवतो. हा. नवीन करणाऱ्याला तुम्ही असंच म्हणजे थोडं दूध व्यवसायामध्ये भांडवल टाकत करायला ज्याच्यामध्ये जिद्द आहे
त्यानंच करू शकते बघा. आणल्या म्हशी, ठेवल्या, बांधल्या, चारा टाकला, गेलं, या असं जमणार नाही या गोष्टीला. बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे या जनावरावर. आणि असे काय आपण भीती घालायसारखं काही कोणत्या बिमाऱ्या होईनात, थोड्याफार झाले तरी येतात लाईनला. तरी तुमच्या याच्यामध्ये कुठले कुठले आजार येतात दूध व्यवसाय करता? माझ्याकडे आजपर्यंत कुठलीच म्हैस अशी हे झाली नाही बघा. हा, आम्ही बघत राहता. यावर्षी तर बिमारीच नाही, गेल्या वर्षी होती. कसं नवीन होते, आपली बांधायची ती व्यवस्था नव्हती. यावर्षी कोण्याच म्हशीला आता या 2 महिन्यातच लाईन नाही, काहीच नाही, मेडिकल सुद्धा नाही. बरं. आता इल्यावर तर थोडंफार ट्रीटमेंट घ्यावं लागते. हा. तर म्हणजे कुठल्या बिमारी आल्या होत्या तुम्हाला सुरुवातीला आणि तुमचं काय नियोजन? मला गेल्या वर्षी मस्टडीचाच लय प्रॉब्लेम होता आणि एका म्हशीला खुरी आली होती. खुरी आल्यामुळं थोडं ती म्हैस दूध कमी दिली. खुरी कशामुळे येते? ते म्हैस आणली आम्ही घोडेगावून, बाजारातूनच तिने खुरी घेऊन आली येते वेळेसच. मग त्याला काय नियोजन करावं लागलं तुम्हाला? ट्रीटमेंट करावं लागली. कापशीचे आमचे डॉक्टर येतात, स्वामी म्हणून आहेत महाराज, त्याने केली. बरं. बरं, आता म्हैस घेताना तुम्ही काय सांगू शकता? कशी दूध चांगली दूध देणारी म्हैस कशी असायला पाहिजे? बघायची सड आणि सडामध्ये घ्या. एक मिनिट, आपण दाखल्यासारखं समजा. 2 सडामध्ये कमीत कमी 4 बोटाचा तर गॅप राहायला पाहिजे. बघायचा गॅप किती आहे. सडामध्ये म्हणजे गॅप असायला? हा, 4 सडामध्ये अशा गॅप पाहिजे. गॅपचं काय फायदा होते? गॅप म्हणतात, गॅप म्हणजे काय असते? आवश्यक साठाच जास्त असते दुधाचा. जे जोडून सडा आहेत थोडं कमी येते. जर जोड सडा असले तर त्या ठिकाणी दूध कमी निघते. दुसरं अजून काय वैशिष्ट्य असतात म्हशीचे पाहण्यासाठी? म्हणजे चांगले दूध देणारी चांगली म्हैस निवडायची. कात बघायची. पतला असायला पाहिजे. पतला असायला, एकदम नाजूक डोळे. थोडं होता होईल तेवढं जर व्यवसाय चालू करते एवढंच म्हशी दुसऱ्या विताच्या, तिसऱ्या विताच्या घेतलं तर चांगलं होईल. माझ्याकडे एक बी नाही आता 5व्यानं 6व्यानं अशा पद्धतीची म्हैस एक बी नाही. तिसऱ्यानं दुसऱ्या नाही. बरं. म्हणजे कमी विताच्या कशामुळे आपण घ्यायला पाहिजे? पुढे आपला लॉस होईना. जरी विकायचं काम पडलं कधी तरी मुदलामध्ये विकून जाते म्हैस. आपण जर म्हणजे जास्त विताच्या घेतल्या तर ते समोर विकायला प्रॉब्लेम. आपण जर अर्धी म्हैस घेतल्या तर यावेळेस 5 लिटर देते, पण पुढल्या विताला 6व्या विताला गेली तिने 4 वर येते. वरचीवर तिची आता वय वाढत गेलं तसं तिचे कमी 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 होत राहते दुधाला. आणि एकच राहते, दुसऱ्यापासून जर चालू केल्या 5व्या पर्यंत म्हैस वरीच जात राहते दुधाला. बरं. म्हणजे पहिल्या इताच्या बी कुठेतरी टाळल्या पाहिजे का म्हशी? नाही, पहिल्या इताचंही घेतलं तरी काही चांगलं आहे. ते बी देऊ शकते, चांगली म्हैस निघाल्यावर 4-5 लिटर देऊ शकते पहिल्या इताची. बरं. आता याच्यामध्ये उन्हाळ्यात काय गरमी वगैरे होते का तुम्हाला? नाही, माझ्याकडे तर फॅनच नाही बघा. आता इथं आम्ही एक हाय फॅन ते झोपायसाठीच लावलेला आहे. कुठला फॅन लावला नाही, फॅन लावावा लागत नाही, लावलो नाही. बरं. संध्याकाळी पडदे सगळे खाली टाकता आम्ही. 4 कोणते पॅक करता, मध्ये काहीच येईना असं करता. आणि दिवसभर सगळं ओपन करून टाकता. संध्याकाळी कशामुळे पॅक करता? थंडीमुळे. असं का? तुम्ही रात्री पण ओपन? बरं. उन्हाळ्यात दिवसा खाली करता, संध्याकाळी वरी टाकून देता. बरं. आता याच्यामध्ये महत्वाचा विषय, पावसाळ्यामध्ये काय म्हणजे पाणी वगैरे येत नाही? नाही, यावर्षी तरी कुठंच एक थेंब गळाला नाही बघा. आता कुठं कुठं फारी गेलेली दिसाली तरी आता जून पर्यंत कसं तरी काढतो. जूनला नवी टाकावंच लागणार आहे. तरी आता अनेक लोकांना काय वाटते की आता हे शेड करताना दुसरी एक शंका वाटू शकते की वाऱ्याच्या वेगाने किंवा शेड उडून जाईल. नाही, उडत नाही. कसं आहे, ओपन आहे, हवा येते पास होते, हवा येते पास येते. आणि हवा जर पास होत नाही गेलं मग उडते. म्हणजे हे टोटल बाजूचं तुम्ही उघडं ठेवल्यामुळं हवा पास होते, शेड उडण्याची भीती नसते. बरं. तुम्हाला वर्षाकाठी शेणखत निघते? किती निघते आपण बघू. या ठिकाणी तुमचं शेणखत आहे. गेल्या वर्षी आपल्या 3च म्हशी होत्या तर 9 ट्रॅक्टर खत निघालं होतं बघा. या वर्षी आता 20 ट्रॅक्टरच्या पुढे जाते बघा. बरं. म्हणजे 10 म्हशी जवळपास मोठ्या आहेत तुमच्याकडे? 10 म्हशीमध्ये तुम्हाला वर्षाला 20 ट्रॉली शेणखत निघते. आणि 20 ट्रॉली म्हणजे जवळपास काय रेट नाही तुमच्याकडे? आता 3000 रुपये नाही बघा, भरून ते नाही असं. तर जवळपास 60,000 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला शेण. आता हे 20 ट्रॅक्टर खत होते. आता इथून पुढे मे 5 महिने आहे, मे महिन्यापर्यंत अजून कमीत कमी 10 ट्रिप तर होईल. बरं. तर तुम्ही घरच्या शेतीला वापरता की विक्री करता? आता गेल्या वर्षी तर घरच्याच टाकलो, याही वर्षी घरीच टाकायचं. आणि जर व्हायना गेले ऍडजस्ट तर काही द्यावं बी लागेल, असं काही नाही त्याच्यात. काय शेणखत बी काय जास्त काय करणार नाही. आता तुम्हाला दिवसाचं दूध आता तुमचं किती आहे एकूण? म्हणजे सकाळी निघते साहेब 35 लिटर. 7च म्हशी दुधाच्या येतात सध्या. 3 म्हशी गाभण आहेत. आणि संध्याकाळी 30 निघते, 65 लिटर दूध निघते. 65 लिटर दूध. ते कुठं देता तुम्ही दूध? आपली स्वतःची डेअरी आहे.
घरीच गावातच आहे. मस्कटी डेअरी या नावानं डेअरी आहे. हो, पण ते कुठलं प्लॅन्ट कोणाचं आहे? हे मुखेडचा प्लांट आहे. हैदराबादला दूध जाते इथून मुखेडून. काय डेअरीचं मेन प्लांटचं नाव काय आहे? मस्कटी. मस्कट आहे का? हो, बरं, आंध्रातली आहे का? आंध्रात हैदराबादची डेअरी आहे. हो. बरं. तुम्हाला आता या दुधापासून काय फॅट लागते तुमच्या दुधाला? आता मजा तर लागते बघा 55, 57, 60, 62 पर्यंत जाते. काय मोठेपणा सांगू 70, 80 असं काही नाही. मी म्हणजे 55 पासून बी जाते दूध. बरं. हा. लोक खूप म्हणजे 65 लागते, 70 लागते असं सांगतात. साहेब परवडते. आता जेवढं जरी नाही, तेवढं रेट लागते म्हणतात फॅटला. हा लागते. म्हैस येऊन बघा 5 महिने 6 महिने झालं तर तिला 60, 70, 80 आपले हायस्ट 90 पर्यंत दूध आहे. 12 फॅटचे जर झाले तर 90 रुपये भाव लागतील. 90 रुपये. हो. तर सरासरी तुम्हाला अवरेज किती येते डेअरी फॅटवर रेट? मजा पडते बघा अंदाज सरासरी 60 रुपये पडते. सकाळचा 60 जाते, संध्याकाळचा 57, 58 जाते. संध्याकाळचं कशामुळे कमी? थोडा फॅट कमी येते संध्याकाळी. काय कारण असतं त्याचं? काय ते टेम्परेचर काय असते किती, आता म्हशी जास्त रोहन करतात त्याच्यामुळं सकाळचं जास्त येते फॅट. असं का? बरं. तर आता तुम्हाला महिन्याला खर्च आणि उत्पन्न किती होते काय काढल्या का? हो सर, माझं दूध होते लाख रुपयाचं दूध होते एका महिन्याला आणि 45,000 50,000 रुपये खर्च जाते. 50% खर्च जाते. आता घरच्या घरी करणारे सगळे असून सुद्धा हा घरचा चारा आहे, सगळं घरचे माणसं काम करणार आहेत, तर 50% खर्च जातो. हो. तर 1 लाख रुपये दूध होते का तुझं? हो, 1 लाख रुपयाचं दूध होते. तर म्हणजे जवळपास 50,000 रुपये तुम्हाला उरतात. हो. तर खरंच दूध व्यवसाय आता नवीन करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? दूध व्यवसायामध्ये खरंच उत्पन्न आहे का? खूप संभ्रमात लोक म्हणतात कोणी उत्पन्न आहे नाही. पण कसं आहे म्हणलं तरी आहे, नाही म्हणलं तरी नाही. याच्यामध्ये कसं आहे, जे स्वतः करणारा असेल तर या धंद्यात मिळते आणि बाहेरचे सगळे भया लोक आणून असं तसं जर केलं तर याच्यात काही उरणार बघा, असं बी आहे. हा, स्वतःच जास्त करायची इच्छा असेल मनातून तर करायचं. नाही गेलं तर गडी ठेवतो मी, असं करतो तसं करतो म्हणजे होई नाही याच्यात. हा, स्वतः सगळे काम स्वतः करावं लागतात. हा, स्वतः मेहनत करायची ठेवलं पाहिजे. तर खरंच उत्पन्न आहे चांगलं. हो, कुठं जायची गरज नाही. पुणे मुंबई आपापलं घर धरून काम करता येते. हा.